हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? होप्स तुम्ही मजेतच असतील. ऑफिसवरनं घरी आली आणि जसे आम्ही घरी येतो तसं लगेच परवाचे फ्रेंडही त्याच्या घरी येतात आणि हे तुम्ही बघू शकतात. माझं मिक्सरचं भांडं आज खराब झालेलं होतं आणि त्याच्यात ते मी ठरवलं होतं की आज असं जेवण बनवायचं ज्याच्यामध्ये वाटणाचं यूज होणार नाही, म्हणजे साधात साधा सोप्पं म्हणजे खिचडी भात बनवायचा होता. आणि त्यात मला खूप जास्त केविंग झालं होतं ते म्हणजे मखाण्याची खीर खाण्याचं. तर मी सांगितलं चला आज मखाण्याची खीरही थोडीशी बनवते. त्याचबरोबर मी मखाण्याची खीर मस्त अशी बनवायला घेतली आणि मला आणि पर्वला आम्हा दोघांना खूप जास्त आवडते. त्याच्यानंतर मी खिचडी भात बनवायला घेतला. खिचडी भात बनवता बनवता म्हणजे खिचडी भाताला कसलं वाटण्याची गरज नसते. त्यात मला खीरमध्ये टाकायचे होते हे सर्व गुळ पावडर तर टाकली, त्याचबरोबर मला ड्रायफ्रूट टाकायचे होते. त्यात मी थोडासा एक छोटासा डब्बा मला ऑफिसमध्ये नेण्यासाठी भरला आणि संदीपसाठी भरला, म्हणजे ऑफिसमध्ये कधी थोडंसं खायला बरं वाटतं. आणि मी इथे खिचडीला फोडणी द्यायला घेतली आणि ही फोडणी देता देता माझ्या मनात विचार आला, अरे अरे आज माझं मिक्सरचं भांडं खराब झालं आहे म्हणून मी आज खिचडी भात केला. परंतु पूर्वीच्या काळी ज्यावेळी ह्या मशनी नसतील त्यावेळीस ह्या बायका काय करत असतील आणि एवढं सारं वाटणावर पाट्यावर वाटायचं आणि त्यात इतकी जॉईंट फॅमिली सर्वांचं हे कसं करत असतील. आणि आजच्या आपल्या धकाधकीच्या या जीवनामध्ये एक दिवस जरी मशीन बिघडली तर आपल्याला इतका सारा त्रास होतो. त्याच्यानंतर माझं पटकन असं जेवण झालं आणि खीर जी बनवलेली होती ती पर्वला दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. तर आम्ही फोर सीट बसलो आणि गेलो आणि आता चेरीचा सीझन आला आहे, मस्त असे चेरी खाल्ल्या. बाय.